नमस्कार. मी पूजा पहाडे, रेकी ग्रँड मास्टर, मनी रेकी मास्टर आणि एंजल थेरपिस्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? सगळे कसे आहात? एक आतून आवाज आला पाहिजे तुमच्या की मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. आणि प्लीज शक्य असेल तर आपले व्हिडिओ ऑन करा. आता तरी मला वाटत नाही की रात्री कोणाच्या ऑफिस असेल म्हणून सर्व घरी असेल तर प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. आणि असं नेहमी म्हणायला लावू नका मला की प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ, स्विच ऑन युअर व्हिडिओ. तुम्हाला सर्वांना कळायला पाहिजे. माझा व्हॉइस येतोय, आवाज येतोय बरोबर? भास्कर सर, आवाज येतोय माझा? ओके, गुड. येस मॅम. आरती लोखंडे मॅम, प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. 11111 कोण एंजल नंबर, प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. आणखी कोणाचे? चला, सर्वांनी आपले व्हिडिओ ऑन करा. आणि आपण आज शिकणार आहोत रेकी म्हणजे काय. व्हिडिओ ऑन केले का सर्वांनी? नाहीच केले. ओके, चला. आपण आज शिकणार आहोत की रेकी म्हणजे काय. रेकी म्हणजे काय, कोणाला माहिती आहे का रेकी म्हणजे काय? आपण जे रेकी शिकणार आहोत ती आहे युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी. आपण जी रेकी शिकणार आहोत ती रेकी म्हणजे युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी. बघा, तुम्ही असं ऐकलेलं असेल की एखाद्याची म्हणजे रेकी करून या जागेची म्हणजे या जागेवर बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे किंवा इथे चोरी झालेली आहे. रेकी करून असं असं झालेलं आहे. अशा काही घटना तुम्ही ऐकलेल्या असालच. ओके, तर ती रेखी आणि आपण जी रेखी शिकत आहोत ती पूर्णपणे वेगळी आहे. आपण जी शिकणार आहोत ती जपानी चिकित्सा उपचार पद्धती आहे. आपण जी रेखी शिकणार आहोत ती आहे जपानी चिकित्सा उपचार पद्धती. म्हणजे आपण बिना औषधीने स्वतःचा उपचार करायला शिकणार आहोत आणि स्वतःच्याच नाही तर इतरांचा सुद्धा उपचार करायला आपण या रेकीमध्ये शिकत असतो. ओके. रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनशक्ती. रेकीचा अर्थ आहे रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनशक्ती, सर्वव्यापी जीवनशक्ती, असं रेकीचा अर्थ आहे. ओके. तर रेकी म्हणजे तुम्हाला कळलं. आपण जी रेकी शिकणार आहोत ती रेकी काय आहे तुम्हाला कळलं. ओके, गुड. तर आणि रेकी, त्या रेकीशी आपला संबंध काही नाही, काहीचाही आहे नाही, कारण आपण जादू म्हणजे जे मौली विद्या असं असते ती रेकी पूर्णतः वेगळी आहे. ओके, तुमच्या कन्सेप्ट आधी क्लिअर व्हायला पाहिजे. नाहीतर तुम्हाला वाटेल की आपण ती रेकी शिकत आहोत तर ती रेकी आणि आपल्या या रेकीशी काहीही संबंध नाही आहे. म्हणजे मौली विद्येशी आपला काही संबंध नाही. ओके. आता ही रेकी काय नाही करत, तर या रेकीमध्ये कोणत्याही जातीचा भेदभाव नसतो. म्हणजे कोणी लहान आणि कोणी मोठं असं नसतं की जसं आता हा लहान आहे तर मी रेकी शिकणार नाही. रेकी कुणी शिकू शकतो आणि या रेकीच्या कोणत्याही धर्म आणि कोणत्याही पंथांशी काहीही घेणं देणं नाही. कुणीही शिकू शकतात, कोणत्याही पंथाची असली तरी ते सुद्धा रेकी शिकू शकतात. ओके. आणि आपण ही रेकीची फर्स्ट लेवल शिकत आहोत. आता आपल्याला काय आता ही रेकी कोणी आणली तर डॉक्टर मिकाउसू यांनी ही रेकी रेकीचे हे यांनी ही रेकी डिस्कवर केली. डिस्कवर आपल्या ही रेकी डॉक्टर मिकाउसू यांनी केली आहे. हे मूळतः जपानचे आहे. 1 मिनिट, एक सेकंड. ज्यांनी रिडिस्कवर केली रेकी त्यांचे नाव आहे डॉक्टर मिकाऊ उसुई. हे आहेत जपानचे. ओके. आता या आवाज, एक मिनिट.
आपल्याला जीवन जगायला काय लागतं सर्वप्रथम सांगाल का? प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. मला वारंवार असं म्हणायला ना बिलकुल आवडत नाही आणि मला रागवायला तर बिलकुलच आवडत नाही. नाही तर लिव्ह होऊन जा प्लीज. असं आमोरासमोर दिसले आणि शिकवायला एक मलाही आनंद होतो आणि मी तुमच्यासाठी शिकवत आहे ना, त्यात मला तर ऑलरेडी फायदा झालेला आहे की शिकून. मला असं वाटतं की तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे म्हणून मी वारंवार सांगते की स्विच ऑन युअर व्हिडिओ. तुम्ही काय करत आहे मला कळायला पाहिजे आणि मी जे काही सांगते आहे ते तुम्हाला तुम्ही कराल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडेल. आणि बघा, रेखी सर्वांच्या जीवनामध्ये येत नाही. ओके. पहिली गोष्ट तर लक्षात ठेवा की सर्वांच्या जीवनामध्ये रेखी येत नाही. आणि जर सर्वांच्या जीवनामध्ये रेखी आली असती तर आपल्या ग्रुपमध्ये खूप लोक आहेत, म्हणजे खूप सारे मेंबर्स आहेत, त्यात जॉईन झालेले असते. तर तुम्ही रेखीला निवडलं नाही आहे, तर रेखीने तुम्हाला निवडलेलं आहे. ओके. पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की रेखीने तुमची निवड केलेली आहे. युनिव्हर्सला वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडावं, म्हणून ही रेखीची तुम्ही क्लास करत आहात. ओके. डॉक्टर मिकावसो यांनी आपल्याला 5 तत्व सांगितलेली आहे. ज्यांनी आपल्याला रेखी दिली त्यांनी आपल्याला 5 तत्व सुद्धा सांगितलेली आहेत. जर हे 5 तत्व तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फॉलो केलात ना, तर तुमचे आयुष्य अगदी खरंच अ, म्हणजे जर तुम्ही डेली डेली ते फॉलो केलात, तर थोडं तरी बदल होणार आहे आणि कंटिन्यू सगळे जेही सांगितलं आणि तुम्ही कंटिन्यू ते केलं, तर तुमच्या आयुष्य तर अगदी बदलणारच आहे. ओके. तर बघा, रेकीचं पहिलं तत्व आपल्याला डॉक्टर मिकावसो यांनी सांगितलं आहे, की फक्त आजसाठी मी राग करणार नाही. फक्त आजसाठी मी राग करणार नाही. का बरं राग करणार नाही? राग येतो का सगळ्यांना? येतो का? इथे असं आहे का एखादी तरी व्यक्ती की ज्यांना राग येत नाही? इथे असं एखादी व्यक्ती आहे की ज्याला राग येत नाही? सर्वांनाच राग येतो. स्वभावच आहे आपला. ओके. तर बघा, राग राग करता काय मग तुम्ही? राग आला तर राग करता? करतोच आपण. पण आजपासून तुम्हाला राग करायचं नाही आहे. का बरं नाही करायचे राग? आ? फक्त मी आजसाठी राग करणार नाही. सांगा कोण कोण आज राग करणार नाही? मग मी तुमचे कन्सेप्ट क्लिअर करून देते तुम्हाला. आपण राग आला की चिडतो, मारतो, असं करतो. करतो ना? आजपासून राग आला तर सरळ एक मंत्र कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट असं म्हणून सोडून द्यायचं आणि राग नाही करायचं. राग केल्याने आपलं आणि समोरच्या व्यक्तीचे सुद्धा नुकसानच होत असतो. आणि जेव्हा आपला राग शांत झाला, तेव्हा आपल्याला असं वाटतं की मी खूप चुकले. असं नको करायला होतं मला. नंतर वाटतं ना आपल्याला फक्त शांत एका जागेत बसून जायचं आणि एक मंत्र म्हणायचं. तुम्ही देवाचा जाप करा किंवा मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे. असं 3 वाक्य बोलायचे. मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे. ओके. आणि दुसरं वाक्य म्हणजे मी चिंता करणार नाही. मी चिंता करणार नाही. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. फक्त आजसाठी का म्हटलेलं आहे मी तुम्हाला शेवटच्या वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की फक्त आजसाठी हे का बरं वापरलेलं आहे. तर फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. चिंता हे चितेसमान असतं. सर्वांना माहिती आहे, की चिंता हे चितेसमान असतं. राइट? आपण चिंता सुद्धा आताच्या ऍट प्रेझेंट मध्येच करत आहे. म्हणजे फ्युचरची जरी चिंता करत आहोत आपण, की मला मोठा बंगला पाहिजे आहे, मला मोठी गाडी पाहिजे आहे, मला BMW पाहिजे आहे, मला रॉल्स रॉयल पाहिजे आहे, म्हणजे जेही काही असो, घ्या तुम्ही. पण अ, त्या गोष्टी खूप जास्त चिंता नका करू. होईल ना, स्वप्न होतातच पूर्ण बघितले तर पूर्ण होण्याचे. पण खूप जास्त आपल्याला चिंता करायची नाही. चिंता ही चितेसमान असतं. आणि तिसरं वाक्य म्हणजे आहे मी प्रामाणिक पणाने
वागेन. सर्व सजीवांशी मी प्रामाणिकपणाने वागेन. सर्व सजीवांशी मी प्रामाणिकपणाने वागेन. कोणीही कोणासोबत धोका करणार नाही. सर्वांशी ट्रान्सपरंट राहायला शिका. प्रामाणिकता असायलाच पाहिजे. तिसरं वाक्य आहे, मी प्रामाणिकपणाने वागेन. कोण कोण प्रामाणिकपणाने वागणार आहे? मी माझे काम प्रामाणिकपणाने करेन. म्हणजे बघा, एक जसं एक जिम्मेदारी आहे. स्त्रियांवर जिम्मेदारी आहे, मला स्वयंपाक करायचे आहे, मला घरचे बाकीचे काम आहे ते करायचे आहे. चिडचिड होते आपली. पण जर स्वयंपाक करायचं असलं आणि आपली इच्छा नसली, म्हणजे तुमची इच्छा नाही आहे स्वयंपाक करण्याची आणि तुम्ही स्वयंपाक करत आहात, तर तो स्वयंपाक कसं होणार आहे? जेवण कसं बनणार आहे तो? कसं बनेल? आरती मॅम सांगा. तुमची इच्छा नाही आहे आणि तुम्ही स्वयंपाक करत आहात, तर जेवण कसं बनणार आहे? छान नाही बनणार ना? चांगलं नाही बनणार. बेचव तर बनणार. आवडीने केलं गेलं नसणार ना मग. हा, तर म्हणजे मी माझे काम प्रामाणिकपणाने करेन. बेचव असण्यापेक्षा मग खूप खूप बनवलेलं नाही, फक्त खिचडी बनवली, पण ते प्रामाणिकपणे केली आणि इच्छेने स्वइच्छेने केली तर ती चवदार होती. आणि आपण जेवण फक्त पोट भरण्यासाठीच पोट भरण्यासाठी करतो का? मग पोट भरण्यासाठी आपण काही खाऊ शकतो. आपल्या परिवाराला म्हणजे तुमच्या परिवाराला आपण त्या जेवणातून चांगलं स्वास्थ्य मिळावं म्हणून आपण जेवण देत असतो त्यांना. छान जेवण आपण आपल्या घरी, बरोबर? नाहीतर त्यांना पॅकेजचे फूड चारलंच असतं आपण. आपल्याला त्यांच्या हेल्थची जर पर्वा नसती तर काहीही खा असं केलं असतं. म्हणून जेव्हा हे स्त्रियांनी जेवण बनवायचं तेव्हा प्रामाणिकपणाने जेवण बनवा. कारण आपण त्या जेवणामधून आपल्या परिवाराच्या व्यक्तींना म्हणजे आपल्या फॅमिली मेंबर्सला सगळ्यांना तिथून त्यांना चांगल्या स्वास्थ्याची एनर्जी देतो आहे. पॉझिटिव्ह एनर्जी प्रदान करतो आहे आपण त्यांना. ओके. आणि चौथं तत्व म्हणजे मी कृतज्ञता राहील. थँक्यूची भावना. कृतज्ञता राहील. आपण कधी कोणाला थँक्यू म्हणतो का? असं खूप कमी म्हणत असतो. एक मला सांगा, साधारणतः आता आपण एवढे मोठे झालेलो, पण कधी तुम्ही चप्पल जोडे डेलीच घालता. लहानपणापासून तर आतापर्यंत आपण कंटिन्यू घालतो. त्या चप्पल जोड्यांना कधी थँक्यू म्हटलं आहे का तुम्ही? आठवते? म्हटलेलं आहे थँक्यू? नाही म्हटलं. का बरं नाही म्हटलं? म्हणतच नाही आपण. बघा, ते चप्पल उन्हाचे चटके खातात, पण आपल्यापर्यंत पोहोचू देतात का ते उन्हाचे चटके? आपल्या पायाला लागतात का? नाही. ते चटके चप्पल स्वतः शोषून घेते, पण आपल्यापर्यंत ते चटके पोहोचू देत नाही. पावसाळ्यात चिखल, ती चप्पल, ती तो चिखल सुद्धा आपल्या पायापर्यंत येऊ देत नाही. उन्हाचे चटके, पावसाच्या चिखल, थंडीमध्ये सुद्धा ती म्हणजे सर्व वेदरमध्ये आपलं प्रोटेक्शन करत असते. पण त्या चपलीला आपण कधीही थँक्यू म्हणत नाही. बघा, हा फक्त चपलेचं उदाहरण दिलेलं आहे मी तुम्हाला. पण हे फक्त उदाहरण आहे, पण याच्या मागचं बघा, आपल्या घरात व्यक्ती आहेत. मोठे, लहान असे आपल्या घरी कितीतरी व्यक्ती आहेत. आपण त्यांना सुद्धा काही थँक्यू म्हटलं आहे का? आठवा. एका या चपलीच्या उदाहरणावरून तुम्ही लक्षात घ्या, की आपल्यासाठी आपल्या कुटुंबाने कितीतरी केलेलं आहे, पण आपण त्यांना कधी थँक्यू सुद्धा म्हणत नाही. आपल्यापेक्षा मोठे, कोणाचे इथे सासू-सासरे मोठे असतील, कोणाचे आई-बाबा, भाऊ-बहिणी असे. त्यांनी आपल्यासाठी भरपूर काही केलेलं आहे, पण आपण त्यांना कधीच थँक्यू म्हणत नाही. आजपासून जर त्यांनी तुमच्यासाठी काही केलं तर थँक्यू. बघा, तुमच्या या थँक्यूने त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल आणखी किती प्रेम आणि जे रिस्पेक्ट आहे ते वाढेल. फक्त करून बघा. मी सांगते म्हणून करून बघा तुम्ही, की याच्याने काय फरक पडणार आहे फक्त थँक्यूने. आणि आपल्या घरामध्ये मोठे असतात, त्यांचा आदर करा. आजकाल काय झालेलं आहे, फॅमिलीमध्ये फक्त नवरा बायको आणि एक मुलगा किंवा मुलगी किंवा दोन,
जास्तीत जास्त आता तर फक्त 3च ठेवतात, म्हणजे एकच मुलगा किंवा मुलगी हवी आहे. आणि सासू सासरे तर नकोच आहे असं झालेलं आहे. पण हे खूप चुकीचे आहे. खूप चुकीचे आहे. बघा आपल्याकडे खूप पैसा आहे आणि आपल्याकडे फॅमिलीच नाही आहे खर्च करायला. त्या पैशाचे काहीतरी अर्थ आहे का? बिलकुल नाही. आहेच नाही. म्हणून आपल्याला त्या मोठ्यांचा आदर करायला शिकायला पाहिजे. आपण त्यांचा आदर करायला पाहिजे. आणि जर आपण आपल्या सासू-सासऱ्यांचा आदर करत नाही ना आणि मग त्या जागेवर स्वतः ती जागा स्वतः घेऊन बघा, की जर आपल्या बहिणींनी आपल्या आई-बाबांच्या सोबत जर तसं केलं तर आपल्याला किती वाईट वाटेल. विचार करा तुम्ही थोडंसं तरी. वाटेल ना? म्हणून ज्यांच्याही घरी मोठे आहेत, त्यांचा आदर करा. बघा वयाने जर मोठे असले, तर त्यांची होते कधी-कधी चिडचिड. त्यांचा स्वभाव आपल्याला नाही आवडत कधी-कधी. तर ठीक आहे ना, त्यांनी म्हटलं आपण ऐकून घ्यायचं आणि शांत राहायचं. मोठ्यांचा आदर करायला शिका. रेखी आपल्याला जीवन जगायला शिकवत असते. आणि रेखी फक्त शिकण्यासाठी नाहीये, तर ही जीवन जगण्याची कला शिकवते आपल्याला. ओके. रेखी तुम्हाला काय शिकवते? तर जीवन जगण्याची कला. आजपासून आपल्या घरी जेही मोठे व्यक्ती आहेत त्यांचा आदर करा प्लीज. आणि सर्व सजीवांशी प्रेमाने वागा. 5वं आपलं तत्व आहे, सर्व सजीवांशी प्रेमाने वागायला शिका. हे 5ही तत्व जर तुम्ही फॉलो केलात ना, तर अगदी जीवन खूप सुंदर आहे. फक्त आपल्याला जगता आलं पाहिजे. रेकीचे 5 तत्व तुम्ही डेली फॉलो करा. काय आहे? फक्त आजसाठी मी राग करणार नाही, आजसाठी मी चिंता करणार नाही, आजसाठी मी प्रामाणिकपणाने वागेन, आजसाठी मी कृतज्ञता म्हणजे इमानदारीने राहीन आणि आजसाठी मी सर्व सजीवांशी अ, प्रेमाने वागेन. हे 5 तत्व तुम्हाला रोज फॉलो करायचे आहे. आणि बघा फक्त आजसाठी का बरं म्हटलेलं आहे? तर मला एक गोष्ट सांगा, फक्त आजसाठी. आपण आता इथे आहोत, इथे जगत आहोत. पण आता 2 मिनिटानंतर, 1 मिनिटानंतर, 1 सेकंदानंतर आपल्या जीवाचं काय होणार आहे कुणाला माहिती आहे का? काहीच नाही. म्हणून रोज तुम्ही हे प्रामाणिकपणाने 5 तत्व फॉलो करा. रोज रोज करायचे आपल्याला फॉलो. आजसाठी म्हणता आपण डेली ते फॉलो करत राहू. ठीक आहे. आणि पहिला तत्व मी तुम्हाला जास्त एक्सप्लेन करून सांगते. म्हणजे आजसाठी क्रोध करणार नाही. क्रोधसाठी मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगते. ती फक्त स्टोरी म्हणून नका ऐकू, तर ते रिअल स्टोरी आहे. ओके. ही सत्य घटना आहे. फक्त आजसाठी मी क्रोध करणार नाही. बघा क्रोध केल्याने काय काय होतं ते. एक छोटंसं कुटुंब होतं. नवरा बायको आणि त्यांना 2 मुलं होते. नेहमीप्रमाणे हसबंड त्यांचे ऑफिसला गेले. स्त्री स्वयंपाक करत होती. रात्री स्वयंपाक केला तिने. डेली स्वयंपाक करायची आणि जे डेली रुटीनमध्ये जे आहे तिला कामं करायचे ते करायची. पण ती घरी राहायची. आणि तिचे मिस्टर ऑफिसला गेले. मिस्टर ऑफिसवरून आले. स्त्रीनी म्हणजे त्यांच्या पत्नीने स्वयंपाक केलेला होता. आणि त्यांच्या घरची परंपरा होती की सर्वांनी मिळून एकत्र जेवण करायचं. चौघेही जण जेवण करायला बसले. भाजीमध्ये मीठ कमी किंवा जास्त झालेले असेल चुकून. मुद्दाम कोणी करणार नाही भाजीमध्ये तिखट, मीठ मुद्दाम तर करणार नाही. कधी-कधी होतं चुकून कमी जास्त. सर्वजण जेवायला बसले. पती जेवायला बसले. त्यांनी एक घास खाल्ला आणि त्यांना मीठ, तिखट जे काही असो कमी जास्त वाटलं. त्यांना आधीच खूप राग होतं. म्हणजे त्यांना आधीच कदाचित होऊ शकतं की त्यांना ऑफिसचं ताण त्यांना असेल. त्यांच्या डोक्यामध्ये आधीच ताण असेल. पण त्यांनी तो क्रोध जीवनावर काढला. एक घास खाल्ला. त्यांच्या दोघांमध्ये वाद झाला. पती-पत्नींमध्ये वाद झाला की तू असं जेवण बनव, तू तसं जेवण बनव. पत्नीने 2 शब्द बोलले, पत्नी बोलली, पती बोलले, अशाने वाद वाढला.
हळूहळू वाहाळत गेला तो वाद मोठा झाला. पतीने ताट फेकलं आणि पत्नीचं गळा दाबलं असं. आणि पती खूप क्रोधामध्ये होता. खूप क्रोधामध्ये होता. त्या पत्नी तिथेच त्यांची मृत्यू झाली. त्यांना क्रोध खूप जास्त प्रमाणात होता. त्यांना तो क्रोध कंट्रोल करता आला नाही. काय झालं शेवटी पत्नी मरण पावली. जेव्हा ते पती त्यांचा क्रोध शांत झाला, तेव्हा त्यांना वाटलं की माझ्या हातून हे काय घडलं. पतीला वाटलं की माझ्या हातून हे काय घडलं. तेव्हा स्वतः त्यांनी पोलिसांना फोन केला आणि सरेंडर केलं स्वतःला. एक विचार करा, ते पती, तो जो व्यक्ती होता तो खुनी होता का आधीपासून? नाही. हे का बरं घडलं? तर क्रोधामुळे घडलं. त्याला तो क्रोध कंट्रोल करता आलं नाही म्हणून हे घडलं. शेवटी त्या हसत्या खेळत्या कुटुंबाचं काय झालं? पत्नी देवाघरी गेली, पती जेलमध्ये गेले आणि त्यांना जे 2 मुलं होते ते अनाथ झाले. काय झालं त्या, आणि ते फक्त एका क्षणात झालं बरं. ते ठरवून केलेलं होतं का असं? नाही. ते एका क्षणात झालं. म्हणून प्लीज कंट्रोल करा तुमच्या क्रोधाला. आणि ही फक्त स्टोरी म्हणून नका ऐकू, तर ही सत्य घटना आहे. एका कुटुंबाचं असं झालेलं आहे. आणि तशीच एक एक दुसरी मी तुम्हाला स्टोरी सांगत आहे. मुलं लहान असतात. मुलं जेव्हा लहान असतात ते शाळेत जातात आणि शाळेतून जेव्हा घरी येतात तेव्हा ते कोणाला शोधत असतात? सांगा भास्कर सर. जेव्हा मुलं शाळेतून घरी येतात ते कोणाला शोधत येतात? आई सर्वप्रथम वडिलांना. आई वडला आईला शोधतात. आईला. आईला शोधतात ना? आईला शोधतात बरोबर. आईला शोधतात. हो. तो मुलगा सुद्धा घरी आला. शाळेतून जेव्हा हो. तो मुलगा घरी आला, आई 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 करत, आणि त्याची आई भांडे घासत होती. तिने नवीन कपाचा सेट घेऊन आलेला, जे आपण चहा पितो ना, त्या नवीन कपांचा सेट नवीन घेऊन आणलेला होता आणि टेबलवर ठेवलेला. आणि ती भांडे घासायला गेली, म्हणजे भांडे घासत होती घरी. तो धावत पडत आला, आई आई आई. चुकून त्याचा धक्का त्या कपाच्या सेटवर लागला आणि ते कप खाली पडले आणि फुटले. कप हे काचेचे असतात, धक्का लागला तरी फुटतात. ते कप फुटले. आणि आईला राग कसं आलं, तर मी नवीन कपांचा सेट घेऊन आणला आणि मुलाच्या हाताने तो पडला आणि फुटला. ती भांडे घासत असताना तिच्या हातामध्ये सांडशी होती, जे आपण भांडे उचलतो गरम. ती सांडशी होती, तिने त्याच्या दिशेने भिरकावली अशी. ती सांडशी त्या मुलाच्या डोळ्याला जाऊन लागली आणि तो मुलगा आंधळा झाला. एक डोळा त्याच्या कायमस्वरूपी त्याने गमावला. ते आईला वाटत होतं का असं होईल म्हणून? पण तिला राग आला, क्रोध आला. तिने ती सांडशी त्या मुलाच्या दिशेने भिरकावली. मुलगा आंधळा झाला. जर तिने तेव्हा त्या रागाला कंट्रोल केलं असतं तर असं झालं असतं का? आणि कोणती आई आपल्या मुलाला आंधळ बनवेल का असं? कधीच नाही. म्हणून प्लीज तुम्हाला राग जर येत असेल तर कंट्रोल करा आणि म्हणा की मी शांत आहे. राग आला, कितीही राग असो, एका शांत जागेत जाऊन बसा. भांडणं होतील तरी सुद्धा एका जागेत शांत जाऊन बघा, बसा आणि मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे असं म्हणा. आणि मी जे आपलं जेव्हा शक्तिपात होईल ना, जेव्हा मी तुमचा शक्तिपात करून देईन, मी तुम्हाला एक अजून पॉवरफुल मंत्र देणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला राग येणारच नाही, एवढं नक्की. जीवन खूप सुंदर आहे, फक्त आपल्याला जगता आलं पाहिजे. आणि आपण फक्त कंप्लेंट्स मध्ये जगत असतो, तर प्लीज कंप्लेंट्स मध्ये जगू नका. आपल्या जीवाच्या आज काय, इथे आहो उद्या कुठे राहू माहिती नाही. जे आहे त्यात समाधानी राहा. ओके, तर कोण आज सगळे सांगा मला की
तुम्ही हे रेकीचे 5 तत्व फॉलो करणार आहात का? करणार? सर्वांनी रेकीचे 5 तत्व फॉलो करायचे आहेत. येस येस. ओके गुड गुड. आणि आपलं उद्या शक्तिपात राहील. तर आता शक्तिपात म्हणजे काय आधी आपण एक क्लिअर करून देते मी तुम्हाला. शक्तिपात म्हणजे काय तर एक छोटी आपल्या घरी जे नळ तुटलेला आहे, नळ तुटलेला आहे, मग त्याला जोडण्यासाठी आपण कोणाला बोलवतो? सांगा आरती मॅम. नळ जोडण्यासाठी आपण कोणाला बोलवत असतो? प्लंबर. येस गुड राईट. प्लंबरला बोलवत असतो आणि मग तो प्लंबर काय करतो तर त्या नळाला जोडतो आणि मग त्या नळामधून जो पाण्याचा फ्लो वाहतो तो वाहत राहतो. तर आता शक्तिपात म्हणजे काय? तर शक्तिपात म्हणजे तुमचं कनेक्शन डायरेक्ट युनिव्हर्सशी केलं जातं. म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जेशी तुम्हाला कनेक्ट केलं जातं. त्याला आपण शक्तिपात म्हणत असतो. युनिव्हर्स लाईफ फोर्स एनर्जी आहे ती एनर्जी तुमच्यामध्ये फ्लो होत असते, ती एनर्जी तुमच्यामध्ये येतं म्हणजे तुमचं कनेक्शन होतं, त्याला हे शक्तिपात म्हटलं जातं. आणि या शक्तिपात म्हणजे फर्स्ट लेवलला जेव्हा शक्तिपात होतं तेव्हा तुमची एनर्जी 10% वाढत असते आणि सेकंड लेवल जर जेव्हा करतात तर 40% म्हणजे 40% तुमची एनर्जी वाढते आणि थर्ड लेवल म्हणजे मास्टर लेवल. तर त्या मास्टर लेवलमध्ये तुमची एनर्जी 100% म्हणजे 100% वाढत असतं. ओके. तर आपल्या या फर्स्ट लेवलचे शक्तिपात उद्या पहाटे 7:30 वाजता राहील. ओके. आणि या शक्तिपातानंतर एक मॅजिक बघा. मॅजिक नाही तर हे रियालिटी आहे. शक्तिपात जेव्हा तुम्ही घेत असता, म्हणजे शक्तिपात तुमचं झालेलं असतं, तर तुमच्या इंटेन्शननी म्हणजे तुमच्या अफर्मेशननी तुम्ही या पाण्याची चव बदलू शकता. म्हणजे जर तुम्हाला हा पाणी तीर्थाची चव पाहिजे असेल, तर तुम्ही या पाण्याला तीर्थाची चव आणू शकता. तुम्हाला जर या नॉर्मल वॉटरलाच, या साध्याच पाण्याला जर तुम्हाला तीर्थाची चव पाहिजे, तुम्ही तीर्थाची चव आणू शकता. तुम्हाला जर साखरेचा गोडवा या पाण्यामध्ये पाहिजे असेल, तर तुम्ही तुमच्या अफर्मेशनने या पाण्याला साखरेचा गोडवा आणू शकता. बघा, हे सगळं तुम्ही तुमच्या अफर्मेशननी, तुमच्या इंटेन्शननी हे सगळ्या गोष्टी करू शकता. ओके. पण हे कधी तर जेव्हा शक्तिपात जेव्हा तुम्ही घेत असता त्या शक्तिपातानंतरच तुम्ही या गोष्टी करू शकता. आता मला सांगा आणि आपली जी एनर्जी आहे ती आपल्या पामचक्रामधून फ्लो होत असते. हे आपले पामचक्र आहेत. या पामचक्रामधून आपली ही एनर्जी वाहत असते. आता मला सांगा ही एनर्जी आता आलेली आहे का? ही एनर्जी आधीपासूनच आहे. पण ती आपल्याला वापरता येत नाही. रेकी आपल्याला ही एनर्जी वापरायला शिकवते. ओके. आपलं जर स्त्रियांचं जेव्हा बाळ रडत असेल, जेव्हा बाळ रडत आहे आणि त्याच्या आईने त्याला हातात घेतलं, तर बाळ शांत होतो की आणखी रडतो? सांगा मला. बाळ आणखी रडतो की शांत होतो? जेव्हा त्याच्या आईने त्याला हातात घेतलं तेव्हा बाळाचं रडणं थांबतो. म्हणजे हातातून जी एनर्जी त्या मुलापर्यंत पोहोचते, त्याला सेफ म्हणजे त्याला सुरक्षित असं वाटतं. तर ही एनर्जी आपली आधीपासून आपल्या शांत होते. आपल्याला ही एनर्जी आधीपासूनच आहे, फक्त ती आपण वापरायला शिकलेलो नाही. तर रेखी आपल्याला ही एनर्जी या हातातून फ्लो होत असते आणि ती एनर्जी आपल्याला आपण वापरू शकतो. आधी जे ऋषीमुनी होते, आधी जे ऋषीमुनी होते आणि जेव्हा आपण मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला जेव्हा असं त्यांना नमस्कार करतो, तर त्यांचा हात म्हणजे हा हात आपल्या डोक्यांवर असं स्पर्श करतो. तेव्हा बघा एक पॉझिटिव्हिटीची भाव म्हणजे पॉझिटिव्ह आपल्याला फील होतं आणि
त्यांच्या मनातून जे आपल्यासाठी आशीर्वाद निघतात ते आपल्याला लाभत असतात. बरोबर. एक तुम्ही ऐकलेलं आहे का? रामाच्या स्पर्शाने रामाच्या स्पर्शाने जिवंत झाली जी दगड स्वरूपी होती अहिल्या. तिला श्राप मिळालं होतं, ती दगड स्वरूपात होती अहिल्या. फक्त रामाच्या स्पर्शाने तिला पुन्हा जन्म मिळालं. पुन्हा ती जशी आधी होती तशी झाली. हे सत्य आहे. तुम्हाला जर तुम्ही सर्च करू शकता गुगलवर. रामाच्या स्पर्शाने ती दगड स्वरूपी होती अहिल्या. तिला श्राप मिळालेलं होतं. तर रामाच्या स्पर्शाने ती अहिल्या जशी आधी होती तशी ती झाली. फक्त कशामुळे? तर हस्त स्पर्शामुळे. रेकी फक्त आपल्या इंटेन्शन वर वर्क करते आणि या पामचक्रातून ही एनर्जी फ्लो होत असते. तर विचार करा की ही एनर्जी सुद्धा आपल्यामध्ये आहे आणि ही एनर्जी आपण आपल्याला वापरायला शिकणार आहोत. ओके. मी शिकवते, समजत आहे की जास्त फास्ट होतोय माझा? समजत आहे सर्वांना? ओके. समजत आहे. ओके. कुणाला काही प्रश्न आहेत का? म्हणजे आतापर्यंत जे शिकवलेलं आहे तर तुम्ही हँड रेस करून मला विचारू शकता. हँड राईज करून मला विचारू शकता की तुम्हाला काही प्रश्न असतील तर. ओके. आणि आपण फक्त या पाण्यालाच नाही, आपण आणखी शिकणार आहोत सेवन चक्रा म्हणजे काय. सेवन चक्रा म्हणजे काय, औरा म्हणजे काय, आणि औरा कशी स्वच्छ करायची. आपल्या आभामंडळामध्ये निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी असते, ती आपण निगेटिव्हिटीला कशी काढायची, रिमूव्ह कशी करायची आणि आपल्या आभामंडळामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी कशी आणायची, या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून डेली शिकणार आहोत. ओके. रेकीचा इतिहास आपण जाणून घेऊयात. रेकीचा इतिहास. डॉक्टर मिकाउसे हे पीएचडी झालेले प्राध्यापक होते जपानमध्ये. डॉक्टर मिकाउसू हे पीएचडी झालेले एक प्राध्यापक होते. आता जेव्हा ते शिकवत होते तर त्यांना एका स्टुडंटने विचारलं की या जगामध्ये अशी काही एनर्जी आहे का की जी सगळ्या दुःखांचं निवारण करेल. असं त्या स्टुडंटनी या सरांना विचारलं, डॉक्टर मिकाउसू सरांना, की अशी ऊर्जा आहे का की सगळ्या दुःखांवर निवारण करणारी. डॉक्टर मिकाउसूला माहिती होतं अशी ऊर्जा आहे. डॉक्टर मिकाउसू यांना माहिती होतं, पण ती वापरायची कशी हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. मग त्यांनी खूप अभ्यास केला. त्यांनी आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये गेले, 12 वर्ष दिले स्वतःला, आणि या 12 वर्षामध्ये स्वतःला जे आपल्याकडे नाही आहे, जे आपल्याला नाही येत, म्हणजे जी ऊर्जा वापरायची कशी, या सगळ्या गोष्टीचा शोध लावत त्यांनी या सगळ्या ऊर्जा शोधून काढल्या. आणि त्यांनी कुर्मया पर्वत, जपानमध्ये कुर्मया पर्वत नावाचा एक पर्वत आहे. या नावाचे एक पर्वत आहे, ते आहे जपानमध्ये. तुम्ही सर्च करू शकता गुगल. ओके. तर त्या पर्वतावर जाऊन त्यांनी 21 दिवस ध्यान साधना केली. 21 दिवस ध्यान केलं त्यांनी. रोज ध्यान करत होते म्हणजे त्यांना. मग 21 दिवस, एक शेवटचा दिवस होता, त्यांना वाटलं की मी, आणि ते सुद्धा ध्यान कसं करायचे तर बिना अन्न पाण्याने. म्हणजे ध्यान करत असताना त्यांनी पाणी सुद्धा पिलेलं नाही आणि जेवले सुद्धा नाही. आपण एक दिवस बिना पाण्याने सुद्धा राहू शकत नाही. तर त्यांनी 21 दिवस बिना अन्न पाण्याने ध्यान साधना केली, ते सुद्धा कुर्मया पर्वतावर, जिथे थंडी असते तिथे.
आता तिथे मंदिर बनलेलं आहे. ओके. त्यांनी ध्यान साधना केली आणि मग त्यांना असं 20व्या दिवशी निराशा आली, की मी एवढं सगळं करत आहे, बिना अन्न पाण्याने ध्यान साधना करत आहे, पण आतापर्यंत मला या ऊर्जांचा अनुभव का नाही झाला? या ऊर्जांचा मला अनुभव का नाही झाला? मग जेव्हा ते 21व्या दिवशी ध्यान करायला बसले, तेव्हा त्यांना असं आकाशातून बलून्स आणि जपानी भाषेमध्ये त्या बलून्सवर काही लिहिलेलं होतं. त्यांना बलून्स दिसले आणि जणू काही निसर्गाने त्यांचा शक्तिपात केला, असं त्यांना झालं. आणि खरंच निसर्गाने त्यांचा शक्तिपात केला. त्यांना 21 दिवस बिना अन्न पाण्याने होते, तेव्हा सुद्धा 21व्या दिवशी त्यांना असं वाटलं, की म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी खूप जास्त स्वतःमध्ये आलेली आहे. एक त्यांना वेगळं फील झालं. तीच तो होता त्यांचा शक्तिपात. आणि मग आता त्यांना वाटलं, की ही एनर्जी, ही ऊर्जा मला सांगायची आहे. म्हणजे आता होतं ना, आपल्याला कधी एका गोष्टीचा आनंद झाला तर आपल्याला कुणाला सांगू आणि कुणाला नाही, असं होत असतं. बरोबर? मी आता कुणाला सांगू, कुणाला नाही असं. तर डॉक्टर मिकाउसो यांना सुद्धा तसंच झालं. ते धावत, 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 धावत त्या पर्वतावरून धावत खाली आले. आणि जेव्हा खाली येत होते, तर त्या पर्वतावर तर दगड असतातच. त्या दगडामध्ये त्यांच्या पायाला ठेच लागली आणि ठेच लागली तेव्हा त्यांच्या पायामधून रक्त वाहत होतं. आणि आपल्याला जरी काही लागलं, तर सर्वप्रथम आपलं त्या जागेवर काय जातं? तर आपलं हात त्या जागेवर जातं. जिथे आपल्याला लागलं त्या जागेवर पटकन आपला हात जातं. तसं सेम त्यांना त्यांच्या अंगुठ्याला म्हणजे मोठ्या अंगठ्याला त्यांना त्यांचं रक्त वाहत, त्यांचा हात पटकन असं गेलं आणि त्यांना असं स्पर्श झालं, की हातातून काहीतरी फ्लो होतोय म्हणून. ती होती एनर्जी. आणि बघा त्यांचं रक्त सुद्धा थांबलं तिथे. फक्त त्यांनी हा हात त्यांच्या पायावर ठेवलं, अंगठ्यावर आणि त्यांचं रक्त थांबलं. मग ते खाली गेले. खाली गेले आणि मग त्यांना जाणवू लागलं, की मला भूक लागलेली आहे. धावत धावत खाली गेले. तो रक्त सुद्धा त्यांचं पायाचं थांबलेलं होतं. खाली गेले. मग त्यांना एक हॉटेल दिसलं. तिथे गेले. त्यांनी तिथे म्हटलं, की मला खूप भूक लागलेली आहे. मला काहीतरी खायला द्या. त्या हॉटेल मालकाने त्यांना पोटभर जेवायला दिलं. ते जेवण करत होते. पण जेवण करता करता जेव्हा हॉटेल मालकाची नात, ती लहान होती. डॉक्टर मिकाउसो यांचे लक्ष त्यांच्या नात जी मुलगी होती तिच्यावर गेली. तर तिचं एक गाल असं सुजलेलं होतं. आणि आपल्याला बघा, हॅपी असलेले आणि अनहॅपी असलेले म्हणजे दुःखात असलेले किंवा असं आपण ओळखू शकतो ना. आपण ओळखतच असतो. तर डॉक्टर मिकाउसो यांना वाटलं, की या मुलीला काहीतरी त्रास आहे. खरं तर ती दिसत सुद्धा होती इथे, तिला सुजलेलं होतं तर आणि तिला त्रास होतं. तर डॉक्टर मिकाउसो यांनी हॉटेल मालकाला विचारलं, की या मुलीला काही त्रास आहे का? तेव्हा त्या हॉटेल मालकांनी सांगितलं, की हो, हिची दाढ दुखत आहे आणि हिला खूप वेदना होत आहे, असं त्यांनी सांगितलं. डॉक्टर मिकाउसो यांनी जेवण झालं आणि त्यांची परमिशन घेतली, की मला अशा ऊर्जांची प्राप्ती झालेली आहे. तर मी काही करू का? त्यांची आणि त्यांनी परमिशन घेतली. ओके. ती परमिशन घेतली आणि त्या मुलीच्या गालावर हात ठेवून काही त्यांनी मंत्र म्हटले. तिथेच त्या मुलीच्या ज्या वेदना होत्या त्या थांबल्या. त्या मुलीच्या वेदना थांबल्या आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू आलं. म्हणजे ती हसायला लागली. जेव्हा त्रास होतो, जेव्हा दुःखात असतो आपण, तेव्हा आपण पूर्ण वेगळ्या ह्याच्यामध्ये असतो आणि जेव्हा आपण हॅपी असतो, तेव्हा आपला फेस सांगतो, की आपण हॅपी आहोत.
तर हाच बदल त्या मुलीमध्ये झाला आणि त्या हॉटेल मालकाला असं वाटलं की कसं हे शक्य आहे? कसं झालं? डॉक्टर मिकाउस यांनी सांगितलं की असं असं ही ऊर्जा मला मिळालेली आहे म्हणजे असं आणि मी माझ्या हस्तस्पर्शाने जेही व्यक्ती दुःखांमध्ये असतात त्यांना मी उपचार करू शकते असं त्यांनी सांगितलं आणि मग त्यांना असं वाटलं की आपल्याला या ऊर्जांची प्राप्ती झालेली आहे आता या ऊर्जा आपण ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत आपण या ऊर्जा पोहोचवायला पाहिजे बरोबर त्यांना आपण या ऊर्जा पोहोचवायला पाहिजेत तर जिथे गरज असते एक अशी गरीब जे असतात त्यांच्या तिथे जाऊन त्यांनी सुद्धा एक टेंट म्हणजे छोटीशी झोपडी बांधली आणि तिथे ते राहू लागले आणि तिथे राहू लागले आणि त्या लोकांचा उपचार करायला सुरुवात केली आता बघा जिथे हे गेले त्या लोकांनी डॉक्टर मिकाउसू यांना बोलवलं होतं का नाही बोलावलं होतं डॉक्टर मिकाउसूंना स्वतःला वाटलं की या लोकांच्या जीवनामध्ये जे दुःख आहेत त्या दुःखांचं निवारण आपण करू शकतो म्हणून हे स्वतः गेले त्यांना उपचारित केलं आणि काही दिवसानंतर परत ते त्याच अवस्थेमध्ये आले जे गरीब होते ते त्या गरीब अवस्थेमध्येच आलेले जे दुःखात होते त्या दुःखातच आलेले ते तर डॉक्टर मिकाउसू यांना वाटलं की मी एवढी ध्यान साधना करून मी यांना उपचारित करत आहो यांना यांच्या आर्थिक प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह होत आहेत झाले आणि मग परत ते त्याच अवस्थेमध्ये का बरं येत आहेत असं त्यांना वाटलं त्यांनी चालता चालता असं त्यांना प्रश्न पडला की असं का बरं होत आहे एका ऋषी मुनींनाच त्यांनी असं सांगितलं की मी एवढं सगळं करतो आहे पण हे व्यक्ती ज्या अवस्थेमध्ये होते परत ते त्याच अवस्थेमध्ये येत आहेत तर असं का बरं होत आहे असं त्यांनी त्यांना विचारलं तर ते ऋषीमुनींनी त्यांना उत्तर दिलं की तू जिथे राहतो आहे तुला त्या व्यक्तीने बोलवलं होतं का तर डॉक्टर मिकाउसू यांनी म्हटलं की नाही मी स्वइच्छेने गेलो बरोबर आहे ते स्वइच्छेने गेलेले होते तर रेकी जोपर्यंत आपल्याला कोणी मागत नाही ना तोपर्यंत आपण द्यायची नाही बघा फ्री एक काय असतं एक छोटीशी गोष्ट म्हणजे आपला सर्वांचा एक्सपिरियन्स असा म्हणजे अनुभव असेलच जर आपल्याला फ्रीची वस्तू मिळत आहे तर आपल्याला त्या वस्तूची किंमत नसते बरं अरे ही तर फ्रीची मिळालेली आहे हिची काही क्वालिटी नसेलच तेवढी किंवा हे असं सगळ्यांचं माइंड मध्ये असतं आणि तीच वस्तू जर आपण पैशाने घेतली तर तिची आपण किती किंमत करतो ही तर मी पैशाने आणलेली आहे तिला आपण खूप जपत असतो तसंच रेकीला सुद्धा रेकी जेव्हा कोणी मागितली ना तेव्हाच द्यायची असते तर त्यांना म्हणून त्यांनी म्हटलं की जेव्हा तुम्हाला मागितलं नाही तुम्ही का देत आहे असे म्हणून डॉक्टर मिकाउसू यांचा एक नियम आहे की जोपर्यंत रेकी मागत नाही तोपर्यंत आपण त्यांना द्यायची नाही रेकी द्यायची नाही म्हणजे काय हिलिंग म्हणजे सेकंड थर्ड लेवल मध्ये शिकवलं जात असतं की हिलिंग कशी करायची फक्त आपण हस्तस्पर्शाने आपण इतरांना म्हणजे दुसऱ्यांना आपण स्वास्थ्य प्राप्त करू शकतो म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये ज्याही शारीरिक मानसिक जेही त्रास असतील त्यांच्यावर ते उपचार केलं जातं ओके आणि शक्तिपात तर शक्तिपात हे स्वइच्छेने बसायचं असतं माझी इच्छा तुम्हाला द्यायची आहे पण तुमची इच्छा पाहिजे तुम्ही घ्यायची जर तुम्हाला घ्यायचं आहे मला तर द्यायचे आहे पण तुमची स्वतः इच्छा असायला पाहिजे की मला शक्तिपात घ्यायचा आहे तर या दोन गोष्टी त्यांना सांगितले की जोपर्यंत रेकी कोणी मागत नाही तोपर्यंत द्यायचं नाही आणि शक्तिपात हे स्वइच्छेने तुमची इच्छा पाहिजे ओके तर जर या दोन नियम त्यांना सांगितले आणि मग डॉक्टर मिकाउसून ते पाळले आणि ते सर्वांनाच पाळावे लागतात ह्या गोष्टी मला सांगणं गरजेचं होतं कारण
आपलं उद्या शक्तिपात आहे. तुमची सोय इच्छा असेल तर तुम्ही स्वतःच्या इच्छेने या शक्तिपाताला उपस्थित राहू शकता. ओके. रेकीने लहान लहान आजार नाही तर मोठ्या मोठ्या आजारांवर सुद्धा मोठे मोठे आजार सुद्धा आपण बरे करू शकतो. आपला प्रयत्न नक्कीच राहतो. मला सुद्धा म्हणजे आधी मी रेकीमध्ये यायच्या आधी मला सुद्धा मायग्रेनचा त्रास होता. जेव्हा मी तुम्हाला सेवन चक्र जेव्हा शिकवणार आहे आपल्या क्लासमध्ये आपण उद्या ऍक्टिव्हेशन उद्या किंवा परवा उद्या जेव्हा मी तुम्हाला सेवन चक्र शिकवेल तेव्हा मी तुम्हाला एक मेडिटेशन सुद्धा शेअर करणार आहे. तर आपल्याला जेही आजार म्हणजे बघा मायग्रेन सुद्धा एक मोठा हेच आहे. कंटिन्यू डोकं दुखतं. मला बिना औषधीने माझं थांबतच नव्हतं डोकं दुखणं. मला औषध घ्यावीच लागायची. जेव्हापासून मी रेकीमध्ये आली आणि मेडिटेशन केलं ऍक्टिव्हेशन प्रोसेस जी असते मी ते सुद्धा तुम्हाला शिकवणार आहे. ऍक्टिव्हेशन कसं करायचं ते डेली रुटीन मध्ये तुम्ही स्वतः करू शकता. ओके. तर लहान लहान नाही तर मोठे मोठे आजार सुद्धा बरे होत असतात ते सुद्धा रेकीने आणि बिना औषधीने. आपल्याला औषधी सुद्धा घ्यायची गरज नाही पडत. पण मी जे सांगत असते त्या म्हणजे ते इन्स्ट्रक्शन तुम्ही फॉलो केली तेव्हाच तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे बदल घडतात. तुम्ही म्हणाल की एक बाबा जे गावामध्ये येतात संत येतात भजन करतात आपलं जे काही आहे जातात आपण त्यांना 1 तास ऐकतो. हो रेकॉर्डिंग मिळेल. आपण आपलं युट्यूब चॅनल आहे त्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर या नावाचं आपलं युट्यूब चॅनल आहे. आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला डेलीचे व्हिडिओज तिथे आपण अपलोड करतो आणि तुम्ही ते रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकता. ओके. पण शक्तिपात हे रेकॉर्डिंग मध्ये नसणार आहे. म्हणजे उद्या जेव्हा आपलं शक्तिपात होणार आहे ते शक्तिपाताचं रेकॉर्डिंग केलं जात नाही. ओके. बाकी सगळ्या रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जातील. मी तुम्हाला आपला जेव्हा क्लास संपणार आहे तेव्हा तुम्हाला मी टाईम काय असेल मिनिटं सांगते. जेव्हा काय सांगत होते मी जेव्हा आपला क्लास संपत राहील तेव्हा मी तुम्हाला एक मणी मंत्र सुद्धा देणार आहे. डेली रुटीन मध्ये तुम्हाला डेली काय करायला पाहिजे मेडिटेशन कसं करायला पाहिजे मी मेडिटेशनचे ऑडिओ सुद्धा तुम्हाला शेअर करणार आहे. तुमचं स्वतःचं ऑरा क्लीन कसं करणार आहात तुम्ही ऑरा क्लिन्झिंगची सगळी प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. आणि उद्या आपल्या शक्तिपातामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी माझी इच्छा. म्हणजे जर तुमची इच्छा असेल तर राहा आणि ज्यांना गरज आहे त्यांना ही लिंक नक्की शेअर करा. तुमच्या एका एका छोट्याशा याच्याने दुसऱ्यांचं सुद्धा जीवन बदलू शकतं. ओके. आणि आपण फक्त स्वतःचाच विचार नको तर इतरांचा सुद्धा विचार करायला पाहिजे. निसर्गाचा नियम काय आहे तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा आपण एक बी पेरत असतो तर आपल्याला कितीतरी मल्टिपल होऊन ते मिळत असतात. आपल्याला जर आंबा पाहिजे असेल तर एक बी लावतो आपण आंब्याचा. पण तो आंब्याचा आपल्याला फक्त एकच आंबा देतो का की नाही तू तर फक्त एकच बी लावलेला. मी तुला फक्त एकच आंबा देणार किंवा एकच संत्र जे काही फ्रुट्स असो मी तुला एकच देणार. असं तो झाड करतो का? नाही. निसर्ग आपल्याला भरभरून देतो. सर्वांना निसर्ग सगळ्या गोष्टी भरभरून देतो. बरोबर. बघा एक एक तुमची छोटीशी मदत कुणाचं तरी जीवन बदलू शकेल. काय आणि थँक्यूची भावना ही नेहमी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. आजपासून तुम्ही स्वतःला सांगा की मी रेकीचे 5 तत्व हे फॉलो करणारच आहे आणि करेन. आणि कालच्या जर क्लासमध्ये कोणी म्हणजे जर इथून कोणी अब्सेंट असतील तर कालचा व्हिडिओ बघा आणि आपल्या ज्याही आपल्या मनामध्ये इतरांप्रती
जो राग द्वेष असतो तो बघा ते लिहून काढल्याने जे मी तुम्हाला प्रॅक्टिकल सांगितलेलं आहे करायला ते करून बघा, नक्कीच फायदा होतो. कालचे व्हिडिओ कुठे बघायचे आहे? शक्तिपात शक्तिपात आपला 7:30 वाजता उद्या पहाटे राहणार आहे. आणि 7:30 वाजता राहणार आहे, पहाटे 7:30. लिंक हीच राहणार आहे, लिंक येणार नाही. तुम्हाला याच लिंकवर जॉईन करायचं आहे. ओके, नाहीतर म्हणाल की मॅमने लिंक पाठवली नाही, आम्ही जॉईन कसं करू? फक्त 7:30 ला जॉईन करा. मी जॉईन केलेलं असणार आहे क्लास, म्हणजे मी ऑन करून ठेवणार. तुम्हाला फक्त जॉईन करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही शक्तिपाताला बसता 7:30 ला नाही पॉसिबल होणार मॅम. ओके, ज्यांना पॉसिबल होणार आहे ते 7:30 ला जॉईन करा. ओके. आणि जेव्हा शक्तिपातासाठी तुम्ही बसणार आहात तर एका म्हणजे आपल्या शांत जागेमध्ये बसायचे आहे. म्हणजे आपल्याला इकडून तिकडून आवाज नको व्हायला. का बरं? तर ही इथून जी एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ती प्रॉपर तुमच्याच पर्यंत पोहोचावी म्हणून. ओके. आणि आपल्या आजूबाजूला कोणी नको. ठीक आहे. आणि स्वतः म्हणजे सर्वांनी स्वतःच्या नावाने जॉईन करायचं. म्हणजे जर समजा आता राजश्री त्याच आहेत तर त्यांनी जॉईन केलं चालेल. पण त्यांच्या नावाच्या दुसऱ्याने जॉईन केलेलं असेल तर ते आधी नेम चेंज करा किंवा मग मी उद्या करू शकते. ठीक आहे. फक्त बसताना तुम्हाला एका शांत जागेत म्हणजे घरीच बसा. आणि ट्रॅव्हलिंग मध्ये आपण शक्तिपात घेऊ शकत नाही, म्हणजे तुम्ही घेऊ शकत नाही. जे व्यक्ती ट्रॅव्हलिंग मध्ये असतील तर ते घेऊ शकणार नाही. ओके. बसताना तुम्हाला तयारी करायची आहे की आसनवर बसायचे आहे, खाली बसायचे आहे आणि कॅमेरा सेट असं करायचे आहे की तुम्ही मला क्राऊन चक्रा टू रूट चक्रापर्यंत तुम्ही मला दिसायला पाहिजे. ओके. तसं तुमचा कॅमेरा सेट राहील, कॅमेरा हातात नाही राहणार तुमच्या. तर या दोन तीन गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या शक्तिपातासाठी. ओके. आपल्या चॅनलचे नाव आहे प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर. माझ्या मुलीच्या नावाने आहे प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर म्हणून. आणि हा व्हिडिओ उद्या अपलोड होणार. ओके. चला, कोणाला काही डाऊट्स आहे, काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही आता विचारू शकता. 2-3 मिनिटं बाकी आहे. ओके. कीर्ती, हा बोला मॅम. अनम्यूट करा, बघा तिथे ऑप्शन आलेला आहे. हा बोला. मॅडम माझं झालेलं आहे शक्तिपात, तर मी डबल नाही घेऊ शकत ना? नाही. आपले रेकीचे जे शक्तिपात असतात किती म्हणजे आता तर केलेलं आहे की भरपूर वर्ष आधी केलेलं आहे? आताच केलेलं आहे 1 महिन्याआधी. नाही पॉसिबल नाही आहे. कारण जर तुम्ही भरपूर वर्ष आधी केलेला आहे शक्तिपात आणि तुम्हाला ती एनर्जी जर जाणवत नसेल तर तुम्ही करू शकता. पण तुम्ही आत्ताच घेतलेला आहात तर नाही, पॉसिबल नाहीये. म्हणजे वारंवार आपण रेकीचे शक्तिपात घेऊ शकत नाही. ओके. तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायची असते, म्हणजे तुम्हाला ते एनर्जी फ्लो होईल तुमच्या हातून आणि तुम्हाला ते जाणवेल. तुम्ही जर प्रॅक्टिस डेली केली तर तुम्हाला ते एनर्जी सगळे जाणवत असतात. ओके. आणि जर इथे उपस्थित ज्यांचं हे शक्तिपात झालेलं असेल तर रिपीट करता येत नाही आपल्याला शक्तिपात. ओके. चला, मला ऐकून घेतल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. उद्या भेटूया आपण आपल्या याच वेळेवर. शक्तिपदासाठी सकाळी भेटायचं आहे. ओके. चला, थँक्यू सो मच.